आपले माननीय डॉक्टर हरीश शेट्टी साहेब, डॉक्टर हरीश शेट्टी आणि सतीश शेट्टी ही दोन मंडळी आज पूर्ण मुंबई शहरामध्ये हॉटेलिंग क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात खूप लोकप्रिय आहे. शेट्टी बंधूंनी एक काम चांगलं केलं आहे. प्रबोधन नाट्य मंदिर मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहामध्ये जे वरचं मिनी थिएटर आहे त्याला जयंत दळवी थिएटर जे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यम दिलेलं आहे. आणि सतीश शेट्टी हरीश शेट्टी साहेबांच्या हॉटेलच्या बाहेर एक चौक सुशोभित केला. मराठीचे साहित्यिक जयंत दळवी म्हणजे आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे जे आमचे साहित्यिक दळवी साहेब, जयंत दळवी, त्यांचेच चौक सुरू केले. हरीश शेट्टी साहेब, आपण सेंट्रल गव्हर्नमेंटवर आहात, मोठ्या आज क्षेत्रात आहात, आज तुम्ही काशी मठात आलेला आहात, तुम्हाला काय वाटतं? असं तुम्ही हिंदीत कुठेही आज आम्ही काशीमठमध्ये आलेलो आहोत. मी माझी फॅमिली आलेली आहे, माझा भाऊ तिथे आलेले आहे, जे आहारचे पोलीस कमिटी चेअरमॅन आहे. आणि मी स्वतःहून गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये NISD म्हणून आहे, आमच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्चमध्ये मी गव्हर्निंग कौन्सिल म्हणून ड्रग्सच्या जे मागे आम्ही लागलेलो आहोत, जे आम्ही दिल्लीवरून चालू केलेलं आहे ते फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवलं. आता फडणवीस साहेब चांगलं काम करत आहे. ड्रग्सच्या मागे लागून जे आपली मुलं येणाऱ्या काळात त्याच्या भोवती जाऊन आपलं भविष्य उद्ध्वस्त करत होते, त्यासाठी कुठे ना कुठेतरी आळा घातला पाहिजे, हे थांबलं पाहिजे म्हणून आमचं ध्येय धोरण आहे. तर आमचं असंच माझं म्हणणं असं आहे की आता स्टुडंट्स लोक त्यांची दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये मोर्चा चालू आहे, त्या आंदोलन करत आहे. तर तसंच आंदोलन एका ह्याच्यासाठी पण झालं पाहिजे. आता हरीश शेट्टी आंदोलन संपलं, आता एक चळवळ उभी राहिलेली आहे. तुम्ही व्यसनमुक्तता म्हणजे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपला देश व्यसनमुक्त व्हायला पाहिजे. आज जर पाहिलं तर एखादी कॉलेजची 18 वर्षाची मुलगी रस्त्यावर सिगारेट फुकत असेल तर ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. तर आज तुम्ही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटपासून आज तुम्ही जे काम करता ते काम कॉन्क्रीट आहे. आणि आमचे सतीश शेट्टी म्हटलं ना की कोकण मराठी साहित्य परिषद आज मराठी साहित्याला, साहित्यिकांना सगळ्यांचा मानपान करणारी सतीश शेट्टीची सांगा तुम्ही आपलं आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही विठ्ठल रखुमाईंचं आम्हाला दर्शन लागलं आणि त्यामुळे भेटतात. दरवर्षी आम्ही ते येत असतो आणि देवांना साकडं घातलं. जे राज्यात किंवा संपूर्ण भारतात जे आज चालू आहे, जे आंदोलन वगैरे चालू आहे, ते कुठे ना कुठे चांगल्या प्रकाराने त्याचा कुठे ना कुठे ते थांबवावा आणि चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळात एक असं सरकार यावं, असं सरकारने हे करावं. सरकार हेच राहावं. मला सरकार म्हणजे याच्यामध्ये हे काही नाही आहे. सरकारने पण धोरण निश्चित करावा जेणेकरून लोकांना म्हणजे लहान मुलं जे आज स्टुडंट आहेत जे त्यांना जे अन्याय होत होतं ते कुठे ना कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे ना कुठे सरकारने धोरण नक्की केलं पाहिजे. येणाऱ्या काळात आता पेपर लीक वगैरे आहे आणि काही गोष्टी मला त्या लक्षाबद्दल बोलत आहेत, त्याच्यामध्ये खूपच त्यांनी तिथे बरंच काम करतात, दिल्लीला वारंवार जावं लागतात आणि त्याच्यामध्ये आणि महाराष्ट्र सरकारचं जे आमचे फडणवीस साहेबांचं त्याला भरपूर सपोर्ट होम डिपार्टमेंटकडे जास्त काय नाही, भरपूर त्यांना सपोर्ट पण आहे तिकडनं. आणि साहेबांनी ते CM साहेबांनी सांगितलं आहे की कुठे ना कुठे हे संपूर्ण हे नुसता नाबूद करणार म्हणून, नशामुक्ती करणार म्हणून त्यांचं एक धोरण आहे आणि त्याच्यामध्ये लोकांचा पण पाठिंबा लाभ भेटो. आणि विठ्ठल रखुमाईंच्याकडे आम्ही साकडे घालून की सर्व काय देशात, राज्यात सर्व काय चांगल्या प्रकारे होऊन येणाऱ्या काळात सर्व काय खुशालीमध्ये सर्व काय राहावं आणि देवाकडे एक इच्छा भेटते. आज आषाढी एकादशीला श्री काशीमठ विठ्ठल मंदिराच्या पायरीशी आज गल्ली टू दिल्ली म्हणजे दिल्लीवरून गल्लीपर्यंत जे काम करत आहे, आज मुंबई महानगरपालिकेची उद्यानं आहे, हिरवीगार राहावी म्हणून आपल्या बंग समाजातर्फे वृक्षारोपण करत आहे. अशी दैवत आमची अस्मिता आदरणीय डॉक्टर हरीश शेट्टी, सतीश शेट्टी यांचा आम्ही 24 टाईमच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढे वरिष्ठ पत्रकार आहात आणि सर्वांचे आदर आहात. वर्षानुवर्ष तुम्हाला चांगला पत्रकार